नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे। शैक्षणिक अर्हता या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल, 12वी उत्तीर्ण असाल किंवा तुमची पदवी जरी झाली असेल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज या पदांसाठी सादर करायचा आहे। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल तर एलिजिबल आहात अर्ज करण्यासाठी। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, कुठल्या पदासाठी वॅकन्सी निघालेली आहे, वेतन किती दिल्या जात आहे, अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन या भरतीबाबत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता ज्या पदांसाठी ही पद भरती होत आहे त्या पदाची नावे व त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर सरळ मित्रांनो, आपण कोणकोणत्या पदासाठी किती रिक्त पदसंख्या आहे, त्यानंतर या पदासाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयाची अट काय असणार आहे, वेतन काय असणार आहे, त्याचप्रमाणे अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती बघणार आहोत। तर सुरुवातीला मित्रांनो, कोणकोणत्या पदासाठी किती रिक्त पदसंख्या याबाबतची माहिती घेऊ। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, एकूण 1377 रिक्त जागांसाठी ही 14 पदे या विभागाकडून म्हणजेच नवोदय विद्यालय समिती या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहेत। तर स्टाफ नर्स महिला करता मित्रांनो 121 वॅकन्सी दिलेल्या आहे। असिस्टंट सेक्शन ऑफिसर करता 5 वॅकन्सी, ऑडिट असिस्टंट करता 12 वैकेंसी, जूनियर ट्रांसलेशन ऑफिसर करता 4 वैकेंसी, लीगल असिस्टंट करता 1 वैकेंसी, स्टेनोग्राफर करता 23 वैकेंसी, कॉम्प्युटर ऑपरेटर करता 2 वैकेंसी, कॅटरिंग सुपरवायझर करता 78 वैकेंसी, जूनियर सेक्रेटरी असिस्टंट करता 21 वैकेंसी, त्यानंतर जूनियर सेक्रेटरी असिस्टंट JNV कॅडर करता 360 वैकेंसी, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर करता 128 वैकेंसी, लॅब अटेंडंट करता 161, मेस हेल्पर करता 442, तर मल्टीटास्किंग स्टाफ करता 19 वैकेंसी, अशा एकूण मित्रांनो 1377 रिक्त जागा या 14 पदांसाठी या ठिकाणी देण्यात आलेली असून या विभागाकडून ही पदभरती 14 पदासाठी या ठिकाणी घेतल्या जात आहे। तर या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्याकरता इच्छुक असाल किंवा एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर या पदासाठी शिक्षण पात्रता, वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। वेतनबाबत सुद्धा माहिती ती देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप कोणकोणत्या पदासाठी कशा प्रकारे शिक्षण पात्रता आहे, वेतन काय असणार आहे, वयाची अट काय असणार आहे याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता स्टाफ नर्स महिला करता ही पदभरती होत आहे। ग्रुप बी चे पद या विभागाकडून भरल्या जात आहे। वयाची अट 35 वर्ष देण्यात आलेली आहे। लेवल 7 नुसार वेतन या ठिकाणी असणार आहे 44,900 ते 1,42,400। शिक्षण पात्रता या ठिकाणी तुम्ही हॉनर्समध्ये BSc नर्सिंग झाला असाल किंवा BSc नर्सिंग तुमची या ठिकाणी झालेली असेल किंवा 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर स्टाफ नर्स महिला या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर करता ही पदभरती होत आहे। 23 ते 33 वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आलेली आहे। वेतन या ठिकाणी लेवल 6 नुसार 35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी तुम्ही कोणत्याही शाखेमधून पदवीधर झाला असाल किंवा 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असेल तर असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर ऑडिट असिस्टंट करता ही पदभरती होत आहे। वयाची अट 18 ते 30 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। वेतन लेवल 6 नुसार 35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी BCom झालेली असेल तर ऑडिट असिस्टंट पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर करता ही पदभरती होत आहे। वयाची अट 32 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। वेतन लेवल 6 नुसार 35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी, त्याचप्रमाणे हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदीमधील डिप्लोमा कोर्स किंवा 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असेल तर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर लीगल असिस्टंटसाठी ही पदभरती होत आहे। वयाची अट 23 ते 35 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। वेतन लेवल 6 नुसार 35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी तुमची LLB ची पदवी किंवा 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर लीगल असिस्टंट या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर स्टेनोग्राफर या पदासाठी पदभरती होत आहे। 18 ते 27 वर्ष वयाची अट देण्यात आलेली आहे। लेवल 4 नुसार वेतन या ठिकाणी 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असाल व 80 शब्द प्रति मिनिट लेखनाचे डिक्टेशन टाइम 10 मिनिटाचा व संगणकावर लिपंतरण टाइम इंग्रजीमध्ये 50 मिनिटे व हिंदीमध्ये 65 मिनिटाचा असेल तर स्टेनोग्राफर या पदासाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर कॉम्प्युटर ऑपरेटर करता ही पदभरती होत आहे। 18 ते 30 वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आलेली आहे। वेतन या ठिकाणी लेवल 4 नुसार 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी BSc नर्सिंग कॉम्प्युटर सायन्स किंवा IT मध्ये झालेले असेल किंवा या ठिकाणी कॉम्प्युटर सायन्स किंवा IT मध्ये BE BTech झालेले असाल तर कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर कॅटरिंग सुपरवायझर या पदासाठी ही पदभरती होते। वयाची अट 35 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। वेतन या ठिकाणी लेवल 4 नुसार 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंटची पदवी तुमच्याकडे असेल किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवामध्ये किमान 10 वर्षाचा अनुभव
या ठिकाणी असेल किंवा त्याबाबतचे व्यापार प्रवीणता पत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी पद भरती होत आहे। वयाची अट 18 ते 27 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। वेतन या ठिकाणी लेवल 2 नुसार 19,900 ते 63,200 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता 12वी उत्तीर्ण प्लस इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 25 शब्द प्रति मिनिट किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी अर्ज या पदासाठी सादर करू शकता। त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट जे NV कॅटेगरी करता ही पद भरती होत आहे। वयाची अट 18 ते 27 वर्षापर्यंत देण्यात आलेले आहे। वेतन या ठिकाणी लेवल 2 नुसार 19,900 ते 63,200 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता 12वी उत्तीर्ण प्लस इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 25 शब्द प्रति मिनिट किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरी प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण असाल तर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट जे NV कॅटेगरी करता तुम्ही अर्ज ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर इलेक्ट्रिशियन कम प्लंबर करता ही पद भरती होत आहे। 18 ते 40 वर्ष वयाची अट देण्यात आलेली आहे। वेतन या ठिकाणी लेवल 2 नुसार 19,900 ते 63,200 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असेल किंवा या ठिकाणी इलेक्ट्रिशियन वायरमन यामध्ये तुमचे ITI उत्तीर्ण असेल किंवा 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असेल तर इलेक्ट्रिशियन कम प्लंबर या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर लॅब अटेंडंट करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। 18 ते 30 वर्ष वयाची अट इथे देण्यात आलेली आहे। लेवल 1 नुसार वेतन या ठिकाणी 18,000 ते 56,900 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी 10वी उत्तीर्ण प्लस लॅब टेक्निक डिप्लोमा प्रमाणपत्र किंवा 12वी विज्ञानमध्ये तुम्ही उत्तीर्ण असाल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर मेस हेल्पर करता ही पद भरती होत आहे। 18 ते 30 वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आलेली आहे। लेवल 1 नुसार 18,000 ते 56,900 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी 10वी उत्तीर्ण व 5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी असेल तर मेस हेल्पर या पदासाठी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ करता ही पद भरती होत आहे। 18 ते 30 वर्षापर्यंत वयाची अट इथे देण्यात आलेली आहे। वेतन या ठिकाणी लेवल 1 नुसार 18,000 ते 56,900 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता या ठिकाणी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच 10वी उत्तीर्ण असाल तर मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी अर्ज तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी ग्रुप बी व ग्रुप सी ची पदे या ठिकाणी नवोदय विद्यालय समिती यांच्या मार्फत नॉन टीचिंग स्टाफ करता या ठिकाणी भरल्या जात असून दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। त्यानंतर मित्रांनो परीक्षा शुल्क या पदासाठी काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता। जनरल OBC प्रवर्गासाठी पद क्रमांक 1 करिता 1500 रुपये फी असणार आहे। तर पद क्रमांक 2 ते 14 साठी 1000 रुपये फी या ठिकाणी असणार आहे। SC ST PWD यांच्याकरता फक्त 500 रुपये फी या ठिकाणी असणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला ही परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावी लागणार। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज कशा प्रकारे सादर करायचा त्याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप अर्ज करण्याबाबतची माहिती या जाहिरातीमधून थोडक्यात बघणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो उमेदवारांनी नवोदय विद्यालय समिती या विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर जाऊन या पदासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर कोणत्याही माध्यमाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। फक्त नवोदय विद्यालय समिती या विभागाच्या संकेतस्थळावरच जाऊन या पदासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। त्यासाठी उमेदवाराकडे वैध ईमेल ID आणि वैध मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे। तर ज्या उमेदवाराकडे वैध ईमेल ID नाही त्या उमेदवारांनी आपला ईमेल ID क्रिएट करणे आवश्यक आहे व भरती दरम्यान तो ईमेल ID सक्रिय ठेवणे आवश्यक आहे। ऑनलाईन अर्ज भरताना ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचूनच या पदासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरायचा आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला काही गोष्टी जवळ ठेवणे आवश्यक आहे जसे शैक्षणिक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रतेचा तपशील, वैयक्तिक माहितीचा तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो, सही इत्यादी सर्व गोष्टी ऑनलाईन अर्ज करते वेळी या ठिकाणी सोबत ठेवणे आवश्यक आहे व त्यानंतरच ऑनलाईन अर्ज भरण्याकरता सुरुवात करायची आहे। सुरुवातीला लॉगिन ID आणि पासवर्ड क्रिएट करून घेऊन त्यामध्ये लॉगिन करून घ्यायचे आहे। लॉगिन करून झाल्यानंतर त्यामध्ये सर्व आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रतेचा तपशील या ठिकाणी भरून घ्यायचा आहे व ही सर्व माहिती भरून झाली आहे त्याबाबतची खात्री करूनच तो फॉर्म या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे आणि आपलं जे काही पेमेंट फी आहे तो पेमेंट फी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज तुम्हाला या पदासाठी सादर करायचा आहे। तर सविस्तर माहिती तुम्हाला अर्ज सादर करण्याबाबत घ्यायची असेल तर विभागाची ऑफिशियल जाहिरात या ठिकाणी दिलेली आहे। तर त्या जाहिरातीमध्ये या अर्ज करण्याबाबत सर्व माहिती दिलेली आहे। तर ही सर्व माहिती तुम्ही त्या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। तर जाहिरातीची PDF मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती जाहिरात डाउनलोड करून त्या भरतीबाबत असणारी सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। तर अशा प्रकारे ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पदे एकूण 1377 रिक्त जागेसाठी नवोदय
नवोदय विद्यालय समिती या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात असून एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी पात्र उमेदवारास उपलब्ध झालेली आहे। तेव्हा मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। तर अशा प्रकारे 1377 रिक्त जागांसाठी ही 14 पदे या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात या विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे व त्याच पदभरतीबाबतची माहिती आज आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।